अरे 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 आर्विक, काय चाललंय तुझं? हा तुम्हाला आमचा आर्विक दाखवते बघा. आणि बऱ्याच मैत्रिणींच्या कमेंट्स येतात की तुमची फॅमिली कोण कसं आहे. स्मिता बहीण आहे, मग बाकीचे कोण कोण कशा आहेत. ह्या फॅमिलीवरती पूर्ण डिटेल व्हिडिओ एकदा येणार आहे. त्याच्यामध्ये मी तुम्हाला सर्व क्लिअर करणार आहे की आमच्या फॅमिलीमध्ये मेंबर कोण कोण आहेत. तर मंडळी आज स्पेशल एक वेगळा व्हिडिओ होणार आहे ज्याच्यामध्ये आम्ही ना दुपारी जेवण मळ्यामध्ये घेऊन जाणार आहे. जे आमच्या पहिल्या जुन्या आठवणी आमच्या ताज्या होणार आहेत. कारण आम्हाला लहानपणापासून ना मळ्यामध्ये जेवायला खूप आवडायचं, पण तो योग येत नव्हता. आणि आज एक वेगळी स्पेशल डिश पण तुमच्यासोबत शेअर करणार आहे की जे आम्हाला रिसेंट माहिती पडलेली आहे. तर आई पण आता मळ्यात निघाली बघा. आईला आमच्या व्हिडिओमध्ये यायला आवडत नाही, पण इट्स ओके, ती काय लेकीसाठी करू शकते. जरी मळ्यात गेली ना तर तिचं मागे लक्ष असतं की पोरी कशा करते. तर का आता एवढ्या मोठे पोरी झाले तरी काम करू शकत नाहीत म्हणजे काय. तुम्हाला अजून एक आमचे 2 मेंबर दाखवते की जे कामामध्ये सध्या खूप बिझी आहेत. डंपुडी ओली क्लीज ना, आमचा डंपू कच्चा केलायले तू कच्चा खेळतो मत्त मत्त पाय हलवून खेळतो. दाखव बघा किती छान खेळतोय. आणि ह्याचं लक्ष कुठे ते पण दाखवते तुम्हाला. ह्याचं लक्ष डायरेक्ट कॉन्टॅक्ट आहे मम्मी सोबत. मम्मी सोबत बर बघा. मला सगळे माझ्यावर वैतागतात काम करत नाही म्हणून, पण काय नसतंय बघा. हा मेंबर आमचा कपडे धुतोय, हा मेंबर पिळून हे करतोय. आई अजूनही सांगते बघा, काय खरं नाही. अगं आई ती मोठी झाली, ती सासरी सगळं हँडल करते, ती माहेरी होईना मी तिला. आमच्या उज्ज्वला मॅडम कपडे धुतात बघा. कपडे भरपूर आहेत. झालंय कसं माहितीये का, मेंबर घरात भरपूर असल्यामुळे ना काम भरपूर असतात. पण काय, मी एक असा मेंबर आहे की माहेरी असून ना थोडं सुख खाते. काय होतं काय समजत नाही मला. जेव्हा माहेर येते ना मला काम करायची इच्छा होत नाही बिलकुल. आणि माझ्या अंगामध्ये इतकं आळस चढतं की मला कामच करावंच वाटत नाही. हा व्हिडिओ फक्त बनवू शकते, बाकीचं काम करायला स्मिता असते. मग तिच्यावरती ढकलून दिलं की झालं, मग मी काम जास्त करत नाही. तर गेली मळ्यामध्ये. आमच्या घरासमोर एवढा छान रोड झालाय ना, तर काही टेन्शन नाही. आता त्याला पटपट काम करते. तुम्हाला अजून एक गोष्ट दाखवते. स्मिताने आणि उज्ज्वलाने भांडी घासून ठेवलेत. आता ही भांडी मला लावायची आहेत आणि किचन थोडं साफ करायचं आहे. त्याच्यानंतर भाजी बनवायची. आणि सध्याचं माझं हे काम आहे. आणि भाजी म्हणजे आजच्या व्हिडिओमधला आपला महत्त्वाचा विषय आहे रेसिपी, जी की आमच्या इकडची फेमस रेसिपी आहे आणि जी आम्हाला आत्ता रिसेंट माहीत पडलेली आहे. तर चला आता घरातलं काम आवडते पटापट आणि तुम्हाला भाजीचा व्हिडिओ नक्की शेअर करते. तुम्ही पण ही नक्की करून बघा, कशी वाटते कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि आम्ही मळ्यामध्ये जेवायला जाणार आहे, ते आमच्यासाठी खूप स्पेशल आहे. तर चला पटापट. सो मंडळी माझं सगळं काम झालंय बघा. भांडी वगैरे मांडून झाले तिकडे. आणि इकडे चुलीवरती दूध तापते. आई दूध इकडे ना तापवायला ठेवून गेली. आणि जे की दूध आम्ही विकत घेतोय आता सध्या चुलीवरती खूप छान साई येते. आता सकाळची ह्याच्यावरची आम्ही साई ॲक्च्युली खाल्ली आहे, त्यामुळे तरी पण बघा याला साई यायलाच लागली. आणि आता इकडचं पण सगळे भांडी वगैरे मांडून झाले तिकडे. आणि हे तुम्ही बघाल ना तर हे जे असं जे झालंय ना, तर ते आमचं कसं माळवटाचं घर आहे. म्हणजे याला गावाला माळवट बोलतात, जे खांडाचं घर आहे लाकडाचं. पाऊस येतो ना त्याच्या वेळेस मग ह्याच्यातून पाणी असं खाली येतं आणि त्यामुळे हे कलरवरती ना मातीचे ओघळ येतात, त्यामुळे हे असं दिसतं. पण ॲक्च्युली हे खूप घाण नाही आहे, हे खूप स्वच्छ क्लीन आहे. पण ह्याचं झालंय कसं की अशामुळे ह्याचा कलर असा डाऊन दिसतोय. आणि इकडे आता कोटा वगैरे पण सगळं क्लीन झाले. आणि चला आता मी पुढची रेसिपी दाखवते. तर मंडळी आज मी जे काही रेसिपी करणार आहे ना, तर त्या रेसिपीचं नाव आहे बाजार आमटी. आणि ही आमच्याकडे इतकी फेमस आहे ना, फक्त एवढंच की आम्हाला उशिरानं माहिती झालेलं आहे, एवढाच याच्यामध्ये फरक आहे. आता ही बाजार आमटी कशी करायची आहे, ॲक्च्युलीची प्रोसेस वेगळी आहे, पण मी थोडीशी वेगळ्या पद्धतीने करणार आहे. कारण आम्ही भरपूर फॅमिली मेंबर आहोत आणि सर्वांना पुरायला पाहिजे, शिवाय ते घट्ट असं व्यवस्थित मिश्रण व्हायला हवं. त्यामुळे मी ना थोडंसं वेगळ्या पद्धतीने करणार आहे. आता माझी पद्धत कशी आहे आणि बाजार आमटी ॲक्च्युली करतात कशी, हे सर्व तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवते. आणि हे बाजार आमटी स्पेशल भाजी बनवूनच आम्ही मळ्यामध्ये जाणार आहे. मग मळ्यामध्ये गेल्यानंतर आम्ही छान असं जेवण करणार आहे. आमच्यासोबत चिल्लर गँग पण असणार आहे. एकडे चिल्लर गँग तू पण असणार आहे. हाय कर हाय.
हाय आलीच आमची आदिविका हाय बायला. आणि इशूच बघा काय चालली. इशू तू पण ये, तू पण ये. ये 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 ये. इशू तिकडेच खुश आहे मस्त. चला आता हे बाजार आमटीसाठी काय काय घेतलेलं आहे मी तुम्हाला दाखवते. चल इशू इशू ये. या 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 या. तिथे मटकी घेतली म्हटलं थोडीशी टेस्ट ऍड होईल आणि चांगली म्हणून याच्यात मटकी घेतली. तर मटकी 2 दिवसांपासून आईनं भिजवून सुकवून ठेवली. आणि 2 बटाटे पण घेतले. बटाट्यामुळे कसं थोडंसं ग्रेव्ही टाईप होईल आणि भाजी थोडीशी घट्टसर होईल. मुलांना पण आवडतं म्हणून 2 बटाटे घेतले. आता त्याचे पटापट साल काढून घेतलं. साल काढायच्याने स्मितानं मागच्या 2 दिवसापूर्वी सोडून टाकले. त्यामुळे आता माझं चाकूनच काढायचं काम चाललं. आणि शिवाय खेळते बघा तिकडे. आता मी काय केले बघा ह्याच्यामध्ये बटाटे आहेत ना त्याच्यामध्ये हे मोडे टाकले. हे मस्त हे मिक्स करून हे कुकरला लावणार आहे मी. आणि त्याच्यासोबत मग भात पण लावणार आहे कारण आम्ही मळ्यामध्ये जेवायला जाणार आहे. मग दोन्ही गोष्टी असं कुकरला लावून घेते. आणि तुम्हाला हे जे बाजार आमटीचं जे पॉकेट दाखवायचं होतं ना बऱ्याच जणांना जवळून पण बघायचं असेल. ही बाजार आमटी आहे स्पेशल. मला वाटतं आमच्या इकडे तर भेटते. आता बाकीच्या गावामध्ये कुठे भेटते की नाही मला माहिती नाहीये ही. आणि ह्याच्यावरती असं स्पष्ट लिहिले बघा पोटही भरेल मन आणि मनही भरेल असं लिहिले. आता हे आहे ना हे पॉकेट आहे की 90 रुपीचं पॉकेट आहे हे. आणि 90 रुपीचं पॉकेट आहे. आता याच्यामध्ये अर्धा लिटरसाठी होते म्हणजे साधारणतः 4 माणसांसाठी ना एक पॉकेट इनफ आहे एवढं. आता हे कोणता स्पॉन्सर व्हिडिओ वगैरे नाहीये. पण मला जे वाटलं जे मला असं वाटलं की तुमच्यासोबत शेअर करावं ही एकदा कसे आहे ते खाऊन तरी बघावं म्हणून मी हे पॉकेट आणलेलं आहे. आता ह्याच्यात जे घटक पदार्थ दिलेत ना बघा घटक पदार्थ काय दिलेत माहितीये का. कांदा टोमॅटो खोबरे किस तूर डाळ मूग डाळ उडीद डाळ तीळ धने पावडर जिरे मोहरी तेल आणि तिखट. आता हे जर पदार्थ जर आपण ये ना सीमा हे जर पदार्थ आपण जर घरी बारीक केले तर ही बाजार आमटी झाली का झाली. मग कशा लोक 80 रुपये घालायचे असं आमच्या स्मिताचं म्हणणं आहे. पण बघू टेस्ट ते टेस्ट असते काय. आता ही जे टेस्ट येईल तिथे दिले काय काय दिले काय काय कसं करायचंय ह्याच्या पूर्ण रेसिपी हे नेहमी दिले बघा ह्याच्यावरती. आणि मला असं वाटतं ना एकदा हे सगळं आपण घटक घ्यायचे आणि सगळं एकदा करून बघायचं. ह्याच्यासारखं लागते का बघायचं डाळी ह्याच्यात मग त्याच डाळ्या पण वापरायच्या तशा. त्याला आमच्या कुकरची शिट्टी झालेली आहे. कुकर आता थंड होऊ द्या. बाजार आमटी बनवायला मी रेडी आहे. आता सगळी तयारी झाली बघा. आता चला पटापट बनवते. सगळ्यांना भूक पण लागली जाम. टोप गेला. आता त्याच्यामध्ये तेल टाकलं कारण याच्यावर यांनी स्पष्ट लिहिले की तेलामध्ये तो मसाला आपल्याला भाजायचा. जास्त जणांसाठी करते. अजून थोडस तेल घेते. मस्त झालं आपलं. पहिल्यांदा टाकायचा आहे हा कढीपत्ता. आणि त्याच्यानंतर लगेचच मी ही बाजार आमटीचं जे पॉकेट आहे ना तर ते टाकणार आहे. आता हे असं ऑइली टाईप मध्ये मसाला आहे जे की असं ओतायचं आहे. मी आता बंद करते थोडा वेळासाठी गॅस कारण बराच वेळ झाला गॅस चालू आहे. आणि हे तेलकट सगळं मिश्रण आहे ह्याच्यामध्ये आपल्याला. हे छान प्रकारे सगळं हलवून घ्यायचं तेलामध्ये. आता मी थोडंसं ना या पॉकेटमध्ये तिखट मीठचं प्रमाण व्यवस्थित दिलेलं असतं. पण आपल्याला तिखट जर खायची सवय असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये थोडा तुमचा घरचा मसाला म्हणजे चटणी ॲड करू शकता. आणि चवीनुसार मीठसुद्धा थोडंफार ॲड करू शकता कारण भाजी जर तुम्ही जास्त बनवली तर थोडंसं मीठ लागू शकतं. कुकरमध्ये जे शिजवून घेतलेलं आहे ना आपण अशा पद्धतीचं करायचं. भात पण बनवून घेतलाय कारण म्हटलं भातासाठी परत वेगळं एक्स्ट्रा कुकर लावायला नको. आणि हे बघा ही डाळ मटकी मूग आणि बटाट्यांचं हे टाकून घेते मिश्रण याच्यात. त्याच्यामध्ये मी ऍड करते अशा पद्धतीची कोथिंबीर. ठीक आहे. छान प्रकारे उकळी मारायला लागली आपली भाजी. आणि ही कशी अशी पातळच असते की याला कुस्करून भाकरीमध्ये वगैरे अशी खायला लागते. सर्व गोष्टी बांधून घेतल्या भाजी भाकरी जे पण काही मटेरियल आहे ते. आणि आता आम्ही निघालेलो आहोत मळ्यामध्ये जेवण्यासाठी. चला या या या.
घेऊन आले आता पोहोचलो आम्ही इकडे. दाखव दीदी चिक्कूचं झाडाखाली आता आम्ही बसतोय बघा बाई. सो मंडळी आम्ही आमच्या डेस्टिनेशनला पोहोचलेलो आहोत आणि हे आहे चिक्कूचं झाड, ज्याच्या खाली मला खूप दिवसापासून जेवायची इच्छा होती आणि आई सांगायची की चिक्कूच्या झाडाखाली खूप छान वाटते. आमची सगळी मंडळी पोहोचले बघा. हे बघा कशी उन्हातून दमल्यासारखी झाली नसते. अद्विका हाय कर अद्विका हाय हाय. आई पण आली इकडे आणि शिवन्या शनाया यांना घेऊन आम्ही आलोय आणि आबा आता वैरण काढायला गेले, त्यामुळे आबा थोड्या वेळात येतात आणि आम्ही इथे जेवणार आहोत. बघा तुम्ही बघाल किती मस्त वाटतंय ना. इशू छान वाटतंय का तुला? इशू विठाल तुम्हाला पण छान वाटतं. शनाया शिवन्या पण जमले. आता आम्ही इथे बसणार आहोत जेवायला बघा त्या झाडाखाली. मस्त वाटतंय खरं, मला तर अगदी गार भारी वाटायला लागले. तो आम्ही सकाळी नाश्ता केला होता तरी पण ना आता ह्या झाडाच्या खाली सावलीमुळे खरं भूक लागली आणि आता काय करणार माहिती का, आम्ही व्हिडिओ कॉलिंग पण करणार आहे. आमचा जो ग्रुप आहे ना, आमच्या फॅमिली मेंबरचा पूर्ण एक ग्रुप ठेवलेला आहे आम्ही. आबा ग्रुप त्याचं नाव आहे, कारण माझे वडील सगळ्यात मोठे त्यांना आम्ही आबा बोलतो. त्या ग्रुपमध्ये व्हिडिओ कॉलिंग करणारे, सगळ्यांना दाखवणारे, सगळ्यांना हा सीन कॅप्चर करणारे सगळ्यांच्या मोबाईलमध्ये. आणि बघा इथं थंडगार पाणी, असं पाणी दिले ना झाडांना, त्यामुळे इथं थंड मस्त वाटते. राधे कृष्णा किती छान. गाईस हे बघा, हे नारळ आहे, हे जे कपडे आहेत नारळाचे कपडे, हे नारळाचे कपडे काढले का कसं दिसतंय बघा. हे आहे नारळाचे कपडे बघा, हे असे नारळाचे कपडे, बिना कपडे नारळ असं दिसतंय बघा. आणि याला पण आहेतच की आता आतमधून कपडे यायलाच लागलेत की का नाही अजून? नाही वाटतं, नाही संपलेत. हे बघा बाई काय पोरी कशाचा शोध लावते सांगू शकत नाही रे बाबा. इशू तू कशाचा शोध लावला की नाही? दीदी एवढा शोध लावते ते ना, तर तुम्ही नुसतं खायचं काढायचा शोध आहे तुमचा, दुसरा कशाचा शोध नाही. याने ताट जायचं काम. याला म्हणायचं जुगाड, शेतकरी जुगाड. बघा असं आमच्या लक्षात सुद्धा आलं नसतं की ताट कसं धुवायचंय, पाणी येत नाहीये. आणि याला चिंबूर म्हणतात, चिंबूर आहे बघा. पाणी अजून हात धुवायचं म्हटलं तरी सुद्धा याच्यातून पाण्याने हात धुवू शकतो आम्ही. थोडंसं शेवळ आहे पण इट्स ओके, काय आपल्याला पाणी हातच धुवायचं इथे बघा. मस्त पाणी, तरी हात धुवून पण झाला माझा. पळीच नाही आणली, रामकृष्ण हरी सगळं आणले, पळीच नाही आणली. आई चमचा आहे ना, चमच्याने वाट. हे बघ किती चमचा भातात. चला तुम्ही बसताय ना, कुठे कुठे बसताय पोरीनो? तुम्ही बांधावर बसा, बांधावर पोरीनो, बांधावर बसा तुम्ही. इकडे जिकडे मुंग्या नाहीये तिकडे बसा तुम्ही. हो बाजार आमची पूर्ण केली आहे. ही आहे बाजार आमटीची भाजी. आबांना देऊन टाका. आपण मोठ्या ताटात द्या. मुंग्या आणि फोडलं इकडे हो ग माया, भयंकर मुंग्या आहेत खरं बाबा. तुमच्यासाठी आता शिवसेना शिवसेना. बस बस मागे सर बसा ना. चरवी इकडे ठेवत, चरवी. अरे वा, छान छान, तुमचा डायलॉग मस्त आहे. आईने चपाती बघा, आम्ही काय काय आणले. चपाती, त्याच्यासोबत ही भाजी आमची जी की ह्याची भाजी आहे, बाजार आमटी, पण त्याच्यामध्ये आम्ही बटाट्याने मिक्स केल्यामुळे वेगळी दिसते. तिला भात हवाय. हाय हाय. दूध आहे त्या डब्यामध्ये एका छोट्या. दूध पण आणले पोरींसाठी. बापडे, आता खावा घेऊन म्हणजे मी थर्ड जेवायचं माझ्यात, मग काय खरं नाही. का पाहिजे काकांना लय आवडतं असतं. काकांना व्हिडिओ कॉलिंग करूया, थांबा आता सर्वांना व्हिडिओ कॉलिंग करूया. कांदा चिरा. सो
मंडळी जेवणाचा सगळे आनंद घेत आहेत बघा. आणि माझं पण तिकडे ताट आहे. आई आबा इथे मस्त जेवतात. आम्ही भात आणलाय, त्याच्यासोबत दूध आणलंय इकडे, परत त्याच्यासोबत भाजी आहे, कांदा आहे इकडे, अजून भरपूर काय काय आहे. लोणचं आहे, बाजरीची भाकरी सुद्धा आम्ही आणली बघा. बाजरीची भाकरी कुठे आहे कलंगड आहे. जे मला बाजरीची भाकरी खूप आवडते म्हणून बाजरीची भाकरी पण आणली बघा इकडे. आणि स्मिताच्या हातात आहे. सगळे जेवायला गँग बसले. आमची आद्विका सुद्धा भात खाते. आद्विका बघा भात खाते. आद्विकाला आद्विका किती छान बोलते. आणि इकडे आईने पण जेवायला घेतले. आता इशिका असल्यामुळे आईला व्यवस्थित नाही जेवता येते. सोबत आम्ही कलिंगड सुद्धा आणले बघा खायला. कलिंगड खूप छान वाटते, खूप छान वाटते मला. मग खूप दिवसानंतर आम्ही जेवायला आलो इकडे मळ्यामध्ये. हा जेवण मस्त चाललेलं आहे. तर मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओला आपल्याला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आता पटापट जेवण करून घेतो. बाकीच्या सगळ्यांचं जेवण होत आले, मी अजून तशीच आहे. सो आमचं जेवण झालंय बघा. आणि आता निघालोय घरी. मुंग्याने जरा गोंधळ केला. एवढ्या मुंग्या होत्या ना, तांबड्या मुंग्या खरं अक्षरशः खूप चावल्या बरं का त्या झाडाखाली. कारण गारवा असल्यामुळे ना मुंग्या भरपूर निघाल्या. पण आमच्या इकडे बघा डाळिंबाची झाडं आमच्या इकडे खूप फेमस आहेत, डाळिंबाची झाडं. आणि स्मिताने बघा उन्हाचीच आमची वरात चालली. आता जातो घरी, जरा आराम करतो. आणि बघू आता परत कधी जमलं तर तुम्हाला जेवण. आमच्या मुंग्याने खरं खोडच मोडली बरं का जेवणाची. इशू बघा, इशू सुद्धा कंटाळले, पेंगळले मॅडम अक्षरशः. हा सरळ जायचं चला. सो चला, हा होता आजचा ब्लॉग. कसा वाटला कमेंट्समध्ये सांगा. तुम्ही पण कधी मळ्यामध्ये जेवण केले का मंडळी ते कमेंट्समध्ये सांगा. आणि खरंच जेवा बरं का, मळ्यामध्ये खूप छान वाटतं. जेवण भरपूर जाते. तुम्ही घरी एक चपाती खात असता ना, मळ्यामध्ये 2 चपाती खाल्ल्याशिवाय राहणार नाही माणूस. चला, सो बाय बाय.